मायेचा दिला जन्म आईने उपकार मोठा झाला धन्य माता नंतर पिता आधी पुढे कन्या नंतर पुत्र. पण लक्षात ठेवा या जगाच्या पाठीवर जर कोणाला विचारलं छत्रपती शिवाजी महाराज कुणाचे तर लोक सहज म्हणतात जिजाऊंचे. कुणाला जर विचारलं कृष्ण कुणाचा तर लोक सहज म्हणतात यशोदेचा. अरे लोकाला विचारलं श्याम कुणाचा तर लोक सहज म्हणतात श्याम श्यामच्या आईचा. परंतु श्यामनं श्यामची आईच लिहिली, श्यामचा बाप नाही लिहिला. अरे लोकांना कृष्ण कुणाचा यशोदेचा सांगितला परंतु त्याच कृष्णाला त्या असणाऱ्या यमुनेतून नाका तोंडातून पाणी जात असताना बाहेर आणणारा वासुदेव आमच्या लक्षात नाही राहिला. शिवाजी महाराज कुणाचे तर जिजाऊंचे. परंतु त्याच शिवाजी महाराजांनी स्वराज्य घडवावं म्हणून त्या मुघलांच्या त्या ठिकाणी छावणीमध्ये काम करणारा माझा शहाजी राजा कुणाच्या लक्षात नाही राहिला. आज बाप संपवला, बाप त्या ठिकाणी संपवला गेला, त्या ठिकाणी लिहिला नाही गेला. लिहिला तर कसं लिहिला, मारणारा जोडणारा बेवडा जुगारी. या समाजातले 2-4% बाप तसे असतील हो, परंतु बिचारा बाकीच्या बापाचं काय. अरे बारकाले लहानाले पोरं 4थी 5वीला जाणाऱ्या पोराला जर सांगितलं ना हे शपथ घे शपथ तर ते म्हणतं आई शपथ. बाप शपथीच्या लायकीचं नाही का हो, बाप संपवला गेला. आम्ही सांगतो आई घराचं मंगल्य आहे पण बाप घराचं अस्तित्व आहे. अरे आई जर घराचा कळस असेल तर बाप घराचा पाया आहे. मी त्याच्याही पुढे जाऊन सांगेल पोरांनो, अरे जोपर्यंत तुमच्या घरातला बाप आहे ना तोपर्यंत सगळे गुन्हे माफ आहे. त्याचं नाव बाप आहे रे, त्याचं नाव बाप आहे. आता समजला गेला साहेब दादा अशी कितीतरी घर आहेत. बाप घरात आलं का पोरग बाहेर जातंय आणि पोरग घरात आलं का बाप निघून जातोय. आज कितीतरी घरं अशी आहेत पोराला बाप बोलत नाही, बापाला पोरग बोलत नाही. पण माझी विनंती आहे पोरांनो, जोपर्यंत तुमचा बाप आहे ना तोपर्यंत त्याला मिठी मारून घ्या, त्याला स्वतःच्या मनातलं सांगा, मोकळं बोला त्याच्यासोबत. लक्षात ठेवा पोरांनो, तुमच्या बापाची चप्पल जिथं आहे. अरे तुम्ही जर तुमच्या बापाच्या समोर झुकला तर जगात कुणाच्या समोर हात पसरण्याची वेळ येणार नाही ना. त्याचं नाव बाप आहे रे, त्याचं नाव बाप आहे. म्हणून माझी विनंती आहे इथं बसलेले 9वी 10वी 11वी 12वीच्या ज्या पुरीनं तुम्हाला सुद्धा माझी एक विनंती आहे. पुरीनं तुम्ही एका धर्मपीठामध्ये राहताय, तुम्ही एका जिजाऊंची लेक आहे, जिजाऊंची वाघीण आहे तुम्ही. पुरीनं काही करा. अरे किती शिका, डॉक्टर व्हा, वकील व्हा, तलाठी व्हा, तहसीलदार व्हा, SP व्हा, DSP व्हा, कलेक्टर व्हा, काही शिकायचं ते शिका. पोरीने ठरवलं तर पोरगी काही करू शकते महाराज. बरं का विशाल दादा, पोरीने जर ठरवलं तर पोरगी या जगाच्या पाठीवर काही करू शकते. आणि याचं जिवंत उदाहरण ती मैथिली ठाकूर आहे. अरे त्या मैथिलीला महाराष्ट्र काय देश ओळखतोय. ती मैथिली गायन करायला लागली की लोक फक्त ऐकत राहतायत, ऐकत राहतायत, ऐकत राहतायत. पण त्या मैथिलीने ठरवलं मला आता फक्त गायनापुरतं मर्यादित राहायचं नाही तर लोकांच्या सेवेत जायचंय. म्हणून 25 वर्षाची मैथिली आता 3 महिन्याखाली भाजपच्या पक्षात गेली आणि त्या मैत्रिणीने ठरवलं मला या समाजासाठी कार्य करायचंय. म्हणून 25 वर्षाची पोरगी सुद्धा अरे 25व्या वर्षी आजपर्यंत जी ग्रामपंचायत सुद्धा लढवली नव्हती ती आमदार झाली. पोरगी एवढी मोठी आहे, पोरगी काहीही करू शकते दादा, पोरीने ठरवलं तर. पण पोरींनो माझी तुम्हाला विनंती आहे, पोरींनो माझी तुम्हाला विनंती आहे, 10वी 11वी 12वी 13वी 14वी 15वी एज्युकेटेड व्हा, वेल एज्युकेटेड व्हा, डॉक्टर वकील तलाठी तहसीलदार SP ग्रेड कलेक्टर काय व्हायचं तेव्हा. पण पोरींनो जीवनामध्ये जगत असताना फक्त आपल्या बापाला एकदा आठवा. पोरींनो आता थंडी पडली, थंडी तुमचा बाप चारे धरायला जातो. पोरींनो थंडी तुमच्या बापाला वाजते पण स्वेटर तुम्हाला असतं, भूक तुमच्या बापाला लागते पण जेवण तुम्हाला असतं, चप्पल तुमच्या बापाची तुटते पण चप्पल तुम्हाला असते. तुटलेली चप्पल घेऊन तो बाप शिवणाऱ्याच्या दारात जातो सांगतो दादा अरे एवढी चप्पल शिवून दे ना, एवढी चप्पल शिवून दे ना विशा. आणि त्या ठिकाणी तो सांगतो दादा अरे एवढी चप्पल शिवून दे ना. आणि त्यावेळी तो चप्पल शिवणारा सांगतो हे दादा अरे 8 वेळी चप्पल शिवली, आता काही शिवायला जागा आहे का. अरे थंडी तुला वाजते स्वेटर तुझ्या पोरीला घेतो, अरे भूक तुला वाजते जेवण तुझ्या पोरीला देतो, चप्पल तुझी तुटती चप्पल तुझ्या पोरीला घेऊन देतो. मग एवढ्या वेळेस घे चप्पल, 400 रुपयांनी काय फरक पडणार आहे. त्यावेळेस तो बाप सांगतो साहेब
एवढ्या वेळेस चप्पल शिवून द्या, या 400 रुपयात माझ्या पोरीचं दप्तर घेता येईल. याचं नाव बाप आहे रे, याचं नाव बाप आहे. पोरींनो काही करा, डॉक्टर, वकील, तलाठी, तहसीलदार व्हा, पण स्वतःच्या बापाची इज्जत जाणार नाही एवढी गोष्ट करा. पोरींनो हा जो तुमचा बसलेला बाप आहे ना, पोरींनो हा जो तुमचा बसलेला बाप आहे ना, हा गरिबी पचवेल, हा गरिबी सहन करेल, पण पोरींनो हा बाप स्वाभिमानी आहे. अरे याच्या बापाच्या अंगावर शर्ट फाटलेला असेल तो शिवून घालेल, पण पोरींनो गेलेली इज्जत तुमचा बाप कधी सहन करणार नाही. त्या बापाची सेवा करा, त्या बापाची मान खाली जाईल असं कधी वागू नका. बस काही करा, किती मोठे व्हा. पोरींनो शिकायचंच असेल तर तलवारबाजी शिका. पोरींनो शिकायचंच असेल तर तलवारबाजी शिका. पोरींनो शिकायचंच असेल तर लाठीकाठी शिका. पोरींनो शिकायचंच असेल तर हिंदू धर्म शिका. नाहीतर समजलं का तुले? आणि काजू म्हणते आज आमची पोरगी दादा, आमच्या पोरीला लाठीकाठी येत नाही, आमच्या पोरीला तलवारबाजी येत नाही, आमच्या पोरी काठी शिकत नाही, आमची पोरी तलवार शिकत नाही, आमची पोरी त्या ठिकाणी कबड्डी खेळत नाही, खो खो खेळत नाही, तलवार येत नाही आमच्या पोरींना, लाठीकाठी येत नाही आमच्या पोरीला हरिपाठ येत नाही, आमच्या पोरीला गाता येत नाही. मग आमची पोरगी 16-17 वर्षाची मोबाईल हातात घेते आणि मोबाईल घेऊन इंस्टाग्राम उघडते आणि इंस्टाग्रामवर म्हणते समजला का तुले? काजू म्हणते